शेतकरी बांधवांनो नमस्कार। आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या सोयाबीन वाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे। फुले संगम म्हणजे KDS 726 महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 2017-18 साली प्रसारित झालेले हे वाण आहे। हे वाण 105 ते 110 दिवसात परिपक्व होते। जाड दाणा आणि भारी जमीन तसेच चांगले व्यवस्थापन जर असेल तर अतिशय चांगले उत्पादन देणारे हे वाण आहे। लागवडीसाठी 45 बाय 10 सेंटीमीटर असे अंतर ठेवावे। सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 25 ते 30 क्विंटल तसेच जाड व चमकदार दाणा ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत। फुले किमया म्हणजे KDS 753 महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 2019-20 साली प्रसारित झालेले हे वाण आहे। 100 ते 105 दिवसात परिपक्व होणारे हे वाण। जाड दाणा अतिशय चांगले उत्पादन देणारे हे वाण आहे। 45 बाय 10 सेंटीमीटर वर याची लागवड करावी। सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 27 ते 32 क्विंटल तसेच जाड व चमकदार दाणा ही फुले किमयाची वैशिष्ट्ये आहे। फुले दुर्वा KDS 992 या नावाने हे वाण प्रचलित आहे। फुले दुर्वा हे वाण 2021 मध्ये प्रसारित झालेले असून दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यात लागवडीसाठी याची शिफारस केली जाते। फुले दुर्वा हे मध्यम कालावधीत येणारे असून 95 ते 100 दिवसात ते परिपक्व होते। योग्य व्यवस्थापन केल्यास या वाणाचे हेक्टरी सरासरी 27 ते 35 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते। वरदान 85 ते 90 दिवसात परिपक्व होणारे लवकर येणारे हे वाण आहे। हलकी ते मध्यम जमीन तसेच 38 बाय 8 सेंटीमीटर अशी याची लागवड करावी। सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 20 ते 25 क्विंटल इतके आहे। JS 335 1994 मध्ये प्रसारित झालेले हे अतिशय लोकप्रिय असे वाण आहे। 95 ते 100 दिवसात हे परिपक्व होते। 38 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर मध्यम ते भारी जमिनीमध्ये याची लागवडीसाठी हे योग्य आहे। सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 25 ते 28 क्विंटल इतके येते। JS 9560 हे लवकर येणारे म्हणजे 82 ते 80 दिवसात तयार होते। 4 दाण्याच्या शेंगा असलेले तसेच दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये चांगले उत्पादन देणारे हे वाण आहे। वर दर्शवलेले वाण आणि त्याचे उत्पादन हे विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे आहे। या सर्व वाणांची लॉट निहाय उगवण तपासणी आम्ही केलेली असते। त्याचे तसे फोटोग्राफ देखील आम्ही काढून ठेवलेले असतात। तरी सुद्धा बियाणे घेतल्यानंतर तुम्ही उगवण तपासणी करूनच बियाणे पेरावे ही नम्र विनंती। बियाणे कृषी विकास बीज भांडार नाशिक या आमच्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे। अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी फेसबुक, YouTube आणि Instagramवर आमच्यासोबत कनेक्टेड राहा। धन्यवाद।